मित्रांनो राम राम. आज परतीचा प्रवास चालू झाला बरं का मित्रांनो आपलावाला. आणि घराच्या दिशेने आपण निघालो या नर्मदा मातेवरून मित्रांनो. आता हा 7वा चक्कर आहे आपलावाला. आणि नर्मदा माता की जय. मित्रांनो सर्पदम झालं तर फक्त नर्मदा नाव घ्या मित्रांनो. तुमचा सर्प जो दम झाला असाल 100% रिझल्ट भेटणार मित्रांनो बरं का. तुम्हाला विंचू जर चावलास फक्त नर्मदे नमः नर्मदे नमः प्राप्त नर्मदाय नमः अनुषी असं एक मंत्र आहे मित्रांनो. तेवढा म्हटला तरी तुमचा सर्पाचा जो दंश असेल तुझा ठणका दिलेला असतो. त्या ठणक्यानंतर आहे ना ते वीज पूर्णतः उतरून जातं मित्रांनो. असा हा नर्मदा माताचा महिमा आहे. इथून पुढं नक्की लक्षात ठेवा शेतकरी मित्र पण आमच्या चॅनल बघत असताना का मित्रांनो. हा परतीचा प्रवास आहे बघा. सुंदर असे झाडं वगैरे असा प्रवास सकाळचा प्रवास करत करत आणि आम्ही मुक्कामाला मित्रांनो खलघाटला थांबलो बरं का. जगद्गुरु जानंद स्वामी मोहनगिरीज महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीज बाबांच्या आश्रमामध्ये खलघाटला आम्ही थांबलो होतो. नर्मदा किनाऱ्यापासून फक्त 1.5 किलोमीटरवरती आश्रम. आणि असे हिरवेगार झाडं वगैरे आणि थंडीचा असा मस्त आस्वाद घेत वगैरे आम्ही आमच्या घरच्या दिशेनं आता प्रवासाचा सुरुवात मित्रांनो. आणि आपण साधारण मित्रांनो ना शेंदवाच्या अलीकडं आसपास आहे बरं का. कारण पाठीमागं बसल्यामुळे ना लक्षात येऊन राहिलं का गाडी कुठपर्यंत आली. जर समोरच्या साईडला जर बसलं ना मित्रांनो पिकअपच्या तर मला लक्षात येतं. आणि बऱ्याचशा ट्रक वगैरे वाहनं वगैरे रात्रभर मित्रांनो हा नॅशनल हायवे असल्यामुळे ना दिवस रात्र वाहन हे चालूच राहते बरं का वाहतूक वगैरे. मित्रांनो ड्रायव्हरचं पण जीवन खूप अवघड आहे बरं का. कारण खूप असं तस्तीनं आता समजा विचार करा हा ट्रक किंवा हे मटेरियल घेऊन चालले माणसं नाही का. व्हिडिओकॉन वगैरे अशा बऱ्याच कंपन्यांच्या ते मटेरियल वगैरे राहतं. फ्रीज रेफ्रिजरेटर राहतं नाही का. मग त्या ट्रकमध्ये भरून घेऊन जातात. मग ते दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत अहमदाबाद गुजरात मध्य प्रदेश खरगोन इकडं आंध्र प्रदेश अशा लांब लांब ठिकाणी हे ड्रायव्हर प्रवास करतात मित्रांनो. विचार करा सगळं साहित्य त्यांच्या सोबतच राहतं बरं का मित्रांनो. या ट्रकवाल्यासाठी नक्की लाईक आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका बरं का. आणि असा घनदाट जंगलातून हा रोड आहे नॅशनल हायवे मित्रांनो. हे मध्य प्रदेशमध्येच आपण बरं का अजून. आणि त्याच्यानंतर शेंदवा लागतं मित्रांनो. आणि शेंदवाच्या पुढे गेल्यानंतर धुळा मालेगाव असे शहरं लागत जातं बरं का. आणि बघा हे डोंगर वगैरे. आणि हे मित्रांनो एक रस्त्यांच्या दुधारपामध्ये हे 2 झाडं लावलेली राहताना खूप असे छानदार राहतात बरं का ती. त्याच्यामुळे असं वाटतं का सगळीकडे निसर्ग हिरवागार आहे. पण बऱ्याचशा प्रमाणात गवत वाळत चाललंय मित्रांनो आता. आणि आपण घरच्या प्रवासाला निघालो मित्रांनो. घरची आतुरता लागले राहते निकाल. आणि आपण इकडे जे आलो होतो मित्रांनो हे फक्त मूर्ती घेण्यासाठी आलो होतो बरं का मित्रांनो. महादेवाची मूर्त आणि भगवान शिवलिंग पार्वती नंदी अशा 2-3 मूर्त्या घ्यायला आपण या बकावा गावामध्ये आलो होतो बरं का मित्रांनो. तुम्हाला जर मूर्त्या घ्यायच्या असेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता नाही का. आणि बऱ्याच अशा बस आम्हाला लागत चालू होत्या बरं का मित्रांनो. ट्रक वगैरे अशा बाहेरच्या खरगोन इंदूर वगैरे जाणाऱ्या. आणि 2 ठिकाणी चेकपोस्ट आहे मित्रांनो. म्हणजे 2 बॉर्डर बदलून आपल्याला जावं लागतं नाही का. एक महाराष्ट्राची बॉर्डर संपत राहते आणि मध्य प्रदेशची बॉर्डर चालू होते. आणि तदनंतर पुढं जाऊन राजस्थान अशा बॉर्डर लागत चालतात मित्रांनो. या खलघाटापासून गुजरात हे शहर आहे ना अवघ्या 200 किलोमीटरवरती बरं का. अहमदाबाद वगैरे असं ठिकाणी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोकणातून व्हिडिओ दाखवला होता नाही का. आम्ही सुरगाण्यापासून फक्त 100 किलोमीटर ते अहमदाबाद हे शहर होतं. तिकडे बरेचसे शहर आहे मित्रांनो. बरेच गुजराती राजस्थानी माणसं इथं वास्तव्य बरं का या शहरामध्ये मध्य प्रदेशमध्ये. आणि हे हिरवं झाड बघा किती मित्रांनो. खूप असं सुंदर असं दृश्य बरं का मित्रांनो. आणि अशा प्रवास करत करत आम्ही एक ठिकाणी चहा नाश्ता वगैरे पण घेतला मित्रांनो. आणि आमचा प्रवास हा कंटिन्यू चालूच आहे. आणि मित्रांनो या हायवेला आहे ना 60-65चं स्पीड चालतं बरं का साधारण. म्हणजे ऑनलाईन तुम्ही जर मॅप लावलं ना तर 60-65चं स्पीड ह्या गाडीला चालतं. म्हणजे 65च्या वरती काही गाडी जात नाही. म्हणजे ड्रायव्हर भाऊ पण आपली गाडी तेवढी पळवित नव्हती. कारण घरगुती गाडी असल्यामुळे ना मग ती गाडीची जपवणूकच करता नाही का. आणि हा डोंगर लागला होता मित्रांनो आपल्याला जिथं माळसाचं वास्तव्य होतं ना. खंडराव महाराजांनी इथून माळसाला नेलं होतं. चंदनपुरी म्हणून गाव आहे मित्रांनो. आणि हा चंदनपुरीचा घाट आहे. मित्रांनो असा प्रवास करत करत
मित्रांनो तुम्ही पण असा प्रवास करत चाला बरं का. आणि खूप असा मजा राहते मित्रांनो बाहेर गेल्यानंतर. आणि थोडंसं जपून पण करावं लागते मित्रांनो. थोडंसं सेफ्टीचा पण सुरक्षेचा विचार करावा लागतो नाही का. मित्रांनो या हायवेला खूप अशी हिरवेगार झाडं होते बरं का. जर वाटसरू जर चालले ना समजा तुम्हाला मग तुमच्याकडं शिजवण्यासाठी गॅसची टाकी वगैरे असं काही चुलांगण वगैरे असलं ना मग अशा झाडाखाली मित्रांनो विसावं. आम्ही ज्यावेळेस लहानपणी मित्रांनो चांदवड वगैरे वणीला जायचो ना सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी तर बरेच लोक कारणं द्यायसाठी जायचे बरं का. कारणं म्हणजे बोकडं वगैरे कापणे अशाच गोष्टी ते आम्ही काय मानते नाही मित्रांनो. कारण आम्ही शुद्ध शाकाहारी माणसं आहे, मांसाहारी नाही चालत मित्रांनो. मित्रांनो हे गाड्या पहा मित्रांनो ट्रॅक्टर वगैरे कसे ठेवले बघा. खूप असं अवजड वाहन आहे मित्रांनो. आणि मग त्या चांदवडचा प्रवास करता करता मित्रांनो साधारण 75-80 किलोमीटरचा प्रवास आहे नाशिक ते चांदवड. तर मग आम्ही काय करायचो समजा पिकअप तेव्हा टेम्पो यायचे मित्रांनो बरं का. 407 मोठ्याला टेम्पो यायचे आणि तेव्हा डिझेल पेट्रोल पण स्वस्त होतं नाही का. आणि आम्ही ना चुलं घेऊन जायचो मित्रांनो. मग तिथंच लाकडं विकडं घ्यायचे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि त्या लाकडावरती मस्त पिठलं भाकर बाजरीची भाकर अशा बनवायच्या. ज्यांना चपात्या पाहिलं पोळ्या वगैरे लहानपणी त्या आठवणी ताज्या होत्या मित्रांनो. ज्यावेळेस प्रवासामध्ये माणूस जातो एक खूप असा अविस्मरणीय क्षण मित्रांनो या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे बरं का. आणि मित्रांनो गहू बघा एक साईडला गहू वगैरे दिसतोय बघा. या ट्रक वगैरे बरेच अशा लोडिंग गाड्या राहतात नाही का मोठमोठ्या. म्हणजे त्याच्यात काय बैल राहतं आपल्याला काय माहीत नाही पण अशा लोडिंग गाड्या वगैरे आपल्याला ओव्हरटेक करून चालत राहतं नाही का. आणि मेन मध्यवर्तीच हायवे मित्रांनो आपला महाराष्ट्रातला. आता बरेच हायवे झाले मित्रांनो समृद्धी वगैरे ते. आता ते समृद्धीला त्या स्पीडचा काय विचारच करायचं नाही मित्रांनो. बघा डोंगर मित्रांनो आता बरेचसे डोंगर सुकत चालले बरं का. मित्रांनो अशा डोंगरावरती ना खरंच झाडं वगैरे लावायला पाहिजे बरं का. म्हणजे ना कसं हिरवेगार जो म्हणतो आपण हिरवेगार पाना मग राहतो मित्रांनो त्याला. ट्रॅक्टरवाले पण सकाळी कुठेतरी ट्रॅक्टर घेऊन चालले असतील मित्रांनो बरं का. लाईटीचे खांब वगैरे चालले पाहिजे एक साईडला. आणि ती ताडपत्री मित्रांनो त्या काड्या थोडंसं स्पीड वाढला हवा येते ना मग त्या काड्या खूप वाजायच्या. महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणे बरं का मित्रांनो धार्मिक पर्यटन ठिकाणं म्हणून अवश्य भेट देत चला. आपल्या चॅनलला पण भेट देत चला. आणि अशा डोंगरातून आपला प्रवास पुढे पुढे जाऊ राहिला मित्रांनो. चला मित्रांनो बरंच पुढं जायचं बरं का आपल्याला. अजून बराचसा प्रवास बाकी आपला. आणि हा एंडिंगचा म्हणजे आता आपला प्रवास संपायच्या मार्गाने फळ्या वगैरे पहा कशा मित्रांनो याला. अशा फळ्या वगैरे बारदान वगैरे लावले त्याला. आणि बरेच ड्रायव्हर लोक या अशा आणि वास्तव बघा मित्रांनो एकदम गरीब लोक बरं का इकडे मित्रांनो बरेचसे. म्हणजे आता महाराष्ट्रातलं बघून बघून ते लागले आता सुधारणा झाली नाही का. कारण मुंबई आपलं मध्यवर्ती ठिकाण पहिल्यांदा एक नंबर बंदर होता नाही का. म्हणजे बाहेरच्या देशातून कुठली पण वस्तू आली का मुंबईला येते मित्रांनो. तिथून पुढं मार्केटिंग वगैरे होतं नाही का. पण आता दिल्लीला वगैरे असे बाहेरच्या देशातून जसं हवाई काय म्हणतात विमानतळाची निर्मिती झाली ना मित्रांनो मग तशी आता पुढं पण बाहेर विदेशातला माल येतो तिथं उतरला जातो बरं का. म्हणजे भारतामध्ये किंवा भारतातून पण कांदे गहू ज्वारी बाजरी असे जे आहे ते बाहेरच्या देशात विमानानं किंवा असं ट्रान्सपोर्टनं किंवा जहाजानं बाहेर दिलं जातं मित्रांनो. हा घाट आहे पहा बिजासनी माताचा घाट लागला आपल्याला मित्रांनो बरं का. आता उताराला आपण नेमका. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बिजासनी माताचं दर्शन वगैरे नाही का. आणि पुढच्या साईडला मित्रांनो हे दरड वगैरे बघा कसं कोसळलेलं आहे बरं का. पावसाळ्यामध्ये मित्रांनो 100% नाही दरड वगैरे कोसळत असेल बरं का. आणि बरेचसे रुंदीकरण झालंय मित्रांनो रस्त्याचं. पण एखादा दगड किंवा दरड कोसळल्यानंतर मित्रांनो मग वाहतूक ठप्प होऊन जाते. आणि 4-5 ठिकाणी मित्रांनो स्पीड ब्रेकर लावले बरं का. म्हणजे गतिरोधक लावलेलं आहे मराठीमध्ये मानायचं म्हटलं तर. का ते मग एवढ्या स्पीडमध्ये मित्रांनो डायरेक्ट उतारायला गाडी जर आली तर मग काही घडू नये तेवढ्यासाठी
ते असे स्पीड ब्रेकर वगैरे लावलेले राहतात त्याच्यामध्ये. मग इथं ब्रिज आहे शनी माताचं मंदिर होतं मित्रांनो पुढच्या साईडला. हळूहळू सूर्योदय होऊ राहिला बरं का मित्रांनो. आणि आपण 5:30 वाजता मित्रांनो खलघाट या ठिकाणून निघालेलो आहे. मग हे ठिकाण जे आलं ना मित्रांनो हे शेंदवा आहे बरं का. शेंदवाचा घाटच आहे मित्रांनो. आणि बिजासनी माता लक्षात राहू द्या मित्रांनो, जर तुम्ही ह्या प्रवासाला जर कधी गेले तर बिजासनी माताचं मंदिर लागतं. आम्ही तिथं मस्त पिठलं भाकर वगैरे खाली होती बरं का मित्रांनो. अर्थात तिथं जेवण पण राहतं मित्रांनो. 11 ते 5 आहे ना या 11 ते 3 ह्या टायमिंगला आहे ना जेवण वगैरे राहतं बिजासनी माताचं. तिथं जर तुम्ही गेट पोहोचले इथं जनरल पण अशा पंक्ती वगैरे चालूच राहतं मित्रांनो. हे डोंगर पहा मित्रांनो. आता उन्हाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळं थोडंसं झाडं हिरवेगार नाही मित्रांनो बरं का. मग आता तिळ सूर्य मकर संक्रांतीनंतर वाढत जातो नाही का. मग त्याच्यामुळं गवत पण सुकत जातं मित्रांनो. खूप असा सुंदर आमचा प्रवास झाला बरं का. आणि हा प्रवास करता करता डोंगर दर्या नद्या तापी नदी नर्मदा माता नदी अशा 2-4 नद्या लागल्या मित्रांनो. आपल्या छोट्या मोठ्या बऱ्याच नद्या क्रॉस केल्या असते मित्रांनो. हा डोंगर बघा किती उंच आहे. खूप मोठा असा डोंगर बरं का मित्रांनो. शेंदवाचा घाट म्हटला जातो याला. हे डोंगर असे पोखरून मित्रांनो हे रस्ते तयार केले बरं का. आणि जे जड वाहतूक राहतील मित्रांनो त्या खूप धीम्या गतीनं वरती चढता मग घाट वगैरे नाही का. म्हणजे लोडिंग जास्त राहतं ना. आणि कमी लोड बारीक ज्या लाईट व्हेकल राहते मध्ये पटकन चढून जात्या वरती. त्यांना अडचण येत मित्रांनो. आणि बरेचसे मोटरसायकल या साईडने आता बरेच लोक मित्रांनो ना 300 400 किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवर करत असतात. आम्ही पण करतो पण एवढा मोठा नाही करत. एक साईडने लई साधारण 180 पर्यंत जातो आम्ही मित्रांनो. म्हणजे आमच्या नाशिक ह्या ठिकाणापासून तर संभाजीनगरपर्यंत म्हणजे एवढं आम्ही जातो. तिथं आम्ही श्रमदानासाठी जात असतो नाही का. वेरूळ म्हणून मी ठिकाण दाखवले. जसं वेरूळ अजंठा म्हैसमाळच्या जसं डोंगर वगैरे आहे ना पर्वतरांगा मित्रांनो तसं ज्या पसरलेला बघा. खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो हा. आणि मित्रांनो एक ठिकाणी तो थोडंसं गाडीचं पण काहीतरी झालंय त्या साईडला. कारण बराच रस्ता चालतो मित्रांनो. आता आम्ही सकाळ 5 वाजेपासून निघालो 5:30 पासून. तर खूप अशी रहदारी या रस्त्याला. पण मोठ्याच गाड्या दिसतील तुम्हाला. म्हणजे बारीक वना नाही दिसणार जास्त. आणि हे बाई ब्रिज असताना माताचं दुकानं वगैरे गेलं मित्रांनो. बघा मंदिर जे दिसत आहे ना हे समोरच्या साईडला हे ब्रिज असताना माताचं बरं का. बोल ब्रिज असताना माता की जय बजरंगबली की जय हर हर महादेव. मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल ना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो. गरीब माणसाचं चॅनल मित्रांनो. आम्हाला पण पुढं जायचं आहे नाही का. आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बरेचसे मित्र आपले दोस्तांनो व्हिडिओ बघता तुम्ही. आणि चॅनलला पण सबस्क्राईब वगैरे करत चाला बरं का. बघा मित्रांनो एवढा घाट आहे हा घाट उतरायला आलोय बरं का मित्रांनो. आपण इकडनं चढलो होतो मागच्या वर्षी बघा. पाठी पण गेली मित्रांनो. म्हणजे जे कुठं जायचं आहे नाही का. इंदोर किती राहिलं मध्य प्रदेश किती आहे काय असं सगळं त्याच्यावर दिले मित्रांनो. आणि बघा मित्रांनो एक साईडला पूर्ण अशा जड वाहतुकीच्याच गाड्या दिसत आहे. म्हणजे डोंगर माथ्यातून असा प्रवास करत मित्रांनो आपण चाललो होतो बरं का. आणि अजून बराचसा प्रवास करायचा आहे मित्रांनो. असेच हे डोंगर माथे वगैरे दाखवत आपण चाललोय. बघा मित्रांनो दोस्तांनो निसर्गाच्या पुढं नाही जात येत मित्रांनो बरं का. आणि माणसाने बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण वगैरे केलंय. आणि मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ना झाडच नाही राहिले. खूप कमी झाडं राहिले मित्रांनो. व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा मित्रांनो झाडं लावायची आवश्यकता आहे किंवा नाही. कारण झाडं आमचा तर विचार मित्रांनो. आता आम्ही रामशेज किल्ल्यावरती 100 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे मित्रांनो. मग तुम्ही पण घराच्या आजूबाजूला तुमच्या बांधावरती जिथं पण तुम्हाला अशी मोकळी जागा वाटली किंवा मग मित्रांनो आम्ही काय करायचं माहिती की लेखकासारखं ना मित्रांनो. आम्ही जर रेल्वेत प्रवास केला ना तर मग त्या निमोनीच्या बिया त्या बरं का. मग त्या पिशवी भरूनच घ्यायच्या मित्रांनो. त्या जर तुम्ही जूनमध्ये जर प्रवास केला ना
आजूबाजूला फक्त टाकून द्यायचं मित्रांनो. ते पावसामध्ये ना आपोआप त्याला अशा मुळं वगैरे फुटतात आणि ते झाड मोठं होऊन जातं. कारण हे एवढे पण झाडं लावले मित्रांनो, हे मनुष्यांनी लावलेले. चिमणी, कावळा असे पशु पक्षी ना मित्रांनो हे बी खात असतात. कुठंतरी त्यांची विष्ठा पडली जाते बरं का. म्हणजे या देशातून त्या देशामध्ये किंवा ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये. मित्रांनो बाई बॉर्डर लागले पहा मित्रांनो आपल्याला मध्य प्रदेश आणि आपलं महाराष्ट्र तिथली बॉर्डर आहे मित्रांनो. मग ते बियांचं ज्ञान केल्यामुळं ते झाडांची उत्पत्ती होती बरं का मित्रांनो. तुमचा निंबारा असेल, वड, पिंपळ, जेवढे पण वटवृक्ष असतील मित्रांनो, साग वगैरे, मग या झाडांच्या बिया पशुपक्षी वगैरे त्यांच्या मार्फत लागल्या जातात. आणि जसंच आपले वडले पाहिजेत लोकांनी वड, पिंपळ म्हणजे आंबे जर आजोबांनी लावले ना तर नातवायला खायला लागायचे. पण आज असं फळ आहे मित्रांनो आंब्याचं वगैरे, तुम्ही ह्या वर्षी आंबे लावले ना आणि ह्याच वर्षी फळ घ्यायचं. असे हायब्रिड बियाणं आले मित्रांनो, म्हणजे गावठी प्रकार हा राहिलाच नाही. पण मित्रांनो हायब्रिडमुळं त्रास पण खूप वगैरे होतो नाही का मग शरीरासाठी. मित्रांनो कमेंट नक्की करत चाला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत चाला मित्रांनो. आणि आपला प्रवास आता घरच्या दिशेनं चाललाय. थोड्याच काही कालावधीमध्ये आपलं पिंपळगाव म्हणून एक गाव येणार आहे. आता मित्रांनो हे धुळं वगैरे गेलंय आता, आणि धुळ्यानंतर मालेगाव लागणार आहे बरं का आपल्याला. बघू मालेगाव कसं आहे काय मित्रांनो. हे बघा आता हा एक कोणता तरी गड आहे मित्रांनो. हे गडाचं आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्हाला नाव नाही सापडलं. आणि खूप असा म्हणजे छत्रपती महाराजांच्याच काळातला गड आहे मित्रांनो हा. ज्यावेळेस महाराज इथं वास्तव्य करीत असतील त्यावेळेस हे असं गडासारखं बनवलेलं बघा मित्रांनो. कडा वगैरे कसा बघा, खूप मोठं असं ठिकाण आहे मित्रांनो. आणि नक्कीच या अशा डोंगरावरती मित्रांनो 100 झाडं प्रत्येक जर येणार जाणाऱ्याने 5 झाडं किंवा 2 जरी झाडं लावले वडाचे, पिंपळाचे, तरी महाराष्ट्र हा मित्रांनो खूप असा समृद्ध होऊन जाणार बरं का मित्रांनो. झाडाचं महत्त्व आहे ना, एखाद्या वाटसरूला विचारा मित्रांनो, ज्याचा प्रवास असा लांबचा राहतो का त्या झाडाच्या सावलीखाली खूप असा गारवा भेटतो मित्रांनो. झाड खूप काही देऊन देतं, फळ, फूल खूप सारं भेटतं मित्रांनो झाडापासून. त्या झाडाची नारळ जर झाड लावलं मित्रांनो तुम्हाला नारळ भेटताय. जे पण तुम्ही झाड लावशाल ते सावली देणार आहे मित्रांनो. हे स्वतःसाठी नाही करायचं मित्रांनो. जी मागची पिढी येते आता त्यांच्यासाठी तुम्हाला झाडं लावाच लागणार आहे मित्रांनो. कारण हे नुसते समृद्धी म्हणून मित्रांनो बऱ्याचशा शेत्या नाईनाट करून टाकला नाही का, म्हणजे तुमच्या शेती राहीलच नाही डायरेक्टली. 100, 200 फुटाचे हायवे झाले मित्रांनो. चला मित्रांनो.